नमस्कार. आर-पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मधल्या वेळेत खाण्यासाठी मी इथे या कुरवडीच्या चुऱ्याचं एक नवीन रेसिपी बनवणार आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. इथं चुरा घेतलेला आहे 2-4 कुरवड्याचा. अशा पद्धतीनं ह्याला पाण्यात भिजत घालायचे 20 मिनिट. आता झाकण ठेवायचे. तोपर्यंत इकडं कांदा, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता सर्व साहित्याची तयारी करून घ्यायची. आता मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे, बारीक कट करून घ्यायचा आहे. आता मिरचीचे बारीक काप करून घ्यायचे. आता इथे मी 20 मिनिटानंतर कुरवडीचा चुरा एकदम छान असं भिजलेला आहे. तर एक पाण्यातून बाजूला काढून घ्यायचा आहे. तुम्ही चाळणीत पण ओतू शकता. तर अशा पद्धतीने मी बाजूला काढून घेतलेला आहे. बघू शकता एकदम छान असा फुगलेला आहे. आता इथं गॅसवर कढई ठेवायची फोडणीसाठी. आता चमच्याभर तेल टाकायचं याच्यामध्ये. अर्धा चमचा जिरे टाकायचे. मोहरी आवडत असेल तर मोहरी टाकली तरी चालते. पण मी मोहरी टाकलेली नाही. आता ह्याच्यामध्ये कट केलेली मिरची आणि कांदा टाकायचा आहे. आता हे सोनेरी रंगामध्ये तळून घ्यायचं आहे. आता इथं कढीपत्ता टाकायचा आहे थोडासा. आता इथे शेंगदाणे तेलामध्येच टाकून घ्यायचे. तर मी भाजून शेंगदाणे सोलून घेतलेत, वरचं टरफल काढून. ते पण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेत. चवीनुसार मीठ टाकायचे. चिमूटभर हळद टाकायची ह्याच्यामध्येच. आता इथं हळद टाकल्यावर छान असं मिक्स करून घ्यायचंय. आता थोडीशी कोथिंबीर टाकायची. आता ही भिजलेला चुरा ह्याच्यामध्ये छान असा हलवून घ्यायचा आणि सर्व मसाला ह्याला लागेल असं परतून घ्यायचे. तर मी ह्याच्यात कोणताही मसाला टाकलेला नाही. तुम्हाला आवडत असेल तर धने जिरे पावडर किंवा गरम मसाला टाकला तरी चालते. आता थोडी वरून कोथिंबीर टाकलेली आहे. आता इथं तयार झालेला आहे एकदम छान चवदार असा. तर गरम गरम एकदम छान लागतो. एकदा नक्की बनवून बघा. आता इथे तयार झालेला आहे. तुम्ही याला कुरवडीचा उपमा पण म्हणू शकता. या पद्धतीने झालेला आहे. बघू शकता जवळून दाखवत आहे.